सातारा शहरातील रस्त्यालगत असणारी झाडे वाचवण्याचा संदेश देण्यासाठी हरित सातारा संघटनेने मूक निदर्शने केली आहेत। काही व्यापारी लोकांकडून रस्त्यालगत नगरपालिकेने लावलेली झाडे तोडण्याचा प्रकार चालू होता। या घटनेच्या निषेधार्थ हरित सातारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन साताऱ्यातील राजपथावर हे आंदोलन केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। सातारा शहरातील जे झाडे आहेत, राजपथ रोड असेल किंवा सातारा शहरात जे मोठमोठी झाडे आहेत ते तोडण्याचा प्रयत्न चालू आहे। तर याच्याच निषेधार्थ सातारा शहरामध्ये राजपथ रोडवरती आपण पाहू शकताय साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे। मुक आंदोलन ते आत्ता करत आहेत राजपथ रोडवरती। त्यांनी हातात पोस्टर घेऊन जे झाडं वृक्षतोड करण्याचा प्रयत्न करत त्यांचा निषेध करताना आपल्याला ते पाहायला मिळतं। एकच ध्यास स्वच्छ श्वास असा पोस्टर देखील त्यांनी लावत आपले निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्यासोबत काही वृक्षप्रेमी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, काय सांगाल, आज तुम्ही मुख्य आंदोलन करताय वृक्षतोडी संदर्भात, काय नक्की प्रयत्न? सातारा नगरपालिकेने व अनेक सामाजिक संस्थांनी सातारा शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं लावलेली आहेत, पण आपल्या व्यवसायाचा बोर्ड दिसत नाही। आपलं दुकान झाकलं जात आहे म्हणून इतक्या वर्ष वाढवलेली कष्टाने लोकांनी त्रास सहन करून पाणी घालून झाडं वाढवली, तर ती झाडं तोडली जात आहेत। तर व्यापाऱ्यांनी ती तोडू नये, नगरपालिकेने व इतर प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई करावी व लक्ष ठेवावं, यासाठी लक्षवेधी आंदोलन आम्ही हे करत आहोत। तुम्ही काय सांगा? झाडंही वाचलीच पाहिजेत, ज्यांचं संरक्षण आपण एवढ्या मेहनतीने केलेली आहेत त्याचं संरक्षण झालं पाहिजे। कुणीही याचं तोडायचं हे योग्य वाटत नाही आहे। झाडांपासून आपल्याला खूप काही मिळते, हवा, स्वच्छ हवा मिळते, सावली मिळते, त्यांचं संरक्षणही झालंच पाहिजे। एकूणच पाहायला गेलं तर जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यातून सांगण्यात येत आहे की जे राजपथ रोड असेल किंवा सातारा शहरात जे मोठमोठी झाडं आहेत ते त्यांच्या दुकानाच्या पाट्या दिसत नाही आहेत किंवा त्यांच्या व्यवसायाला अडथळा होतो, त्याच्यामुळे ते तोडण्याचा प्रयत्न करायचे। एकूणच ते जे सातारा नगरपालिकेने त्याच्यावरती लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी आणि याच्यावरती कठोर कारवाई करावी असे सांगण्यात येत आहे। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, राजपथ, सातारा।